कृषी क्षेत्रातील बातम्यांचा आढावा घेऊयात। पीक पाणी पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत। नेचर केअरची युक्ती रासायनिक खतांपासून मुक्ती। पुण्याच्या मावळ तालुक्यात पावसाचं आगमन झालंय। शेतकऱ्यांची शेतीकामांची लगबग सुरू झाली आहे। शेतात नांगरणी, मशागत आणि रोपवाटिकांसाठी जमीन तयार करण्याची लगबग सर्वत्र पाहायला मिळते। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील खडकी परिसरात वादळी वाऱ्याचा फटका बसलाय। वादळी वाऱ्यामुळे कांदा चाळीचे पत्रे उडून गेल्यानं मोठ्या प्रमाणात कांदा भिजलाय। त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं असून शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले। आता हा कांदा भिजून खराब होणार असल्यानं शेतकरी चिंतेत आला असून शासनानं मदत करण्याची मागणी करण्यात आली। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य असतानाही वाशिम जिल्ह्यातील 5,500हून अधिक शेतकऱ्यांची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे। 30 जून ही अंतिम मुदत असून ई-केवायसी न केल्यास हप्ता मिळणार नाही। त्यामुळे ई-केवायसी पूर्ण करून योजनेचा लाभ कायम ठेवावा असं आवाहन करण्यात आलंय। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल नैसर्गिक पेंडीयुक्त सेंद्रिय खत।